वादेला अद्भुत अप्सरात विमानात सेरा विचरत आकाशी म्हणतो हे उद्धट झालाय, उद्धट म्हणजे माजलाय, उन्मत्त झालाय. अरे म्हणलं याला समजत नाही काही. कसं झालाय हा या ठिकाणी उन्मत्त झालाय म्हणले. हा रात्री हा काय करायला लागलाय, अप्सरा सोबत घेऊन विमानामध्ये संचार करायला लागलाय. सोये घेऊन वडांगणा विमान हिंडी गगना उलंगोणी साधू जना करी आधट उन्मत सोबत घेतलेले आहेत त्यानं. काय केलंय, या सगळ्या नृत्यांगणात आपल्या विमानामध्ये बसवलेले आहेत आणि वाद्य करत हा इंद्र आनंद लुटीत चाललेला आहे. म्हणजे याला थोडंही भान राहिलं नाही. खाली साधू संत आहेत, कोण मुनी आहेत, कोणी तपश्चर्या करायला लागले, तर कोणी या ठिकाणी ध्यानधारणा करते. सगळ्यांचा अपमान तो करतोय. जो स्त्री स्वयंगिरत झाला मध्य प्राचीणी मातला, जो धनलोभे बुल्ला त्याचा गेला विवेका. म्हणतात श्रीमंती आली की माणसाला सगळं काही विसरते. श्रीमंती आली की, पैसा जवळ आला की मनुष्य सगळं काही देहभान विसरतो. म्हणजे त्याला समोरच्याची किंमत काही एक वाटत नाही. समोरचा माणूस आपल्यापेक्षा हीन समजला जातो. मग तशी अवस्था म्हणले या इंद्राचा. त्याचा विवेक जसा सुटतो तसा या इंद्राचाही विवेक सुटलेला आहे. गमनी जरत ते सर्वदा अति उन्माद नाटे स्वार्थ प्रमार्थ सुविचा विचरत खर द्यायचा. लेखकाने गाढवाची उपमा दिली की अशी अवस्था होते म्हणले. जे कोणी वेश्यागमनामध्ये रत झाले तर त्यांना गाढवापेक्षा दुसरी उपमा देता येणार नाही म्हणले. करणे मर्यादा दिवसा देखता जनपदावेच्या द्वारी विचरे सदा नसरे कदा मागारा. काय म्हणले, गाढवाला जशी लाज नाही. गाढवाला कशी लाज आहे, अजिबात लाज नाही. त्याला दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, माणसं कळत नाहीत, काही कळत नाही. ते जसं त्या गाढवींच्या मागे जातं, तिनं किती लाथा मारू द्या, तिने किती लाथा मारू द्या, पण त्याची सवय ती सोडत नाही. त्या लाथा आपल्या छातीवर घेतोय, पण आनंदानं पुन्हा माघारी जात फिरतोय आणि पुन्हा तिकडेच जातोय. लाता आणि तावरावरी प्रीती द्यावे तनक करी पदापी घात मुखावर यावडी करी झेलित. आनंद वाटतो त्याला कशामध्ये, आपलं जसं या ठिकाणी अज्ञानामध्ये आनंद आपण मानतो, अज्ञानामध्ये आनंद मानतो ना. काय आपल्याला एवढं माहितीये की आपण या ठिकाणी परमार्थ करायलो, परमार्थ कसा करायलो याचा आनंद आपल्याला अज्ञानामध्ये आहे. ज्ञान काही आपल्याला नाही, आपण त्याच्यामध्ये आणखी पोहोचलोच नाही, आपल्याला कळतच नाही, तर त्याला त्या ठिकाणी काही सांग. तसं या गाढवासारखी अवस्था कशी झाली म्हणले, भरतानं विचार केलाय हनुमंताविषयी. पुरुष कामाचारी सुखाची मांडी निरंतरी पाऊल जाऊन निधी दुरी हृदयावरी झेलित. कसे पुरुष आहे तसेच असत. पुरुष इंद्रासारखा म्हणते. तिथं हनुमंताचं